पंकजा मुंडे यांना राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटतोय, तर त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी जातीपातीच्या राजकारणामुळं राजकारणात राहावं की नाही असा प्रश्न पडल्याचं म्हटलंय. पंकजा आणि धनंजय मुंडे या बहीण भावांना सत्तेत राहून राजकारणाचा कंटाळा का आलाय? एका पाठोपाठ आलेल्या त्यांच्या या वक्तव्यानंतर स्वपक्षीय नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे, तर विरोधी पक्षातील नेत्यांनी पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह. 20-25 वर्षाच्या राजकीय आयुष्यानंतर मुंडे बहीण भावांना राजकारण वंगाळ का वाटतंय असा प्रश्न निर्माण होतोय. या स्क्रीनवर इकडे असताना मला डोकं उठावलं. एवढे हायवे करायची काय गरज आहे आपल्याला? चांगला रस्ता होता ते तोडलाय, आता नॅशनल हायवे सुरू झाला. 2 लेनचा बरं चालला होता, आता 6 लेनचा रस्ता, 4 लेनचा रस्ता. इतकं खोदून ठेवलं होतं, कडकड कडकड करत इथपर्यंत आले. आम्ही माझ्या पिढीला म्हणलं मला आला खर्चा. वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो. म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं. ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय. रिटायर व्हावं असं मी म्हणले. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकारणातून संन्यास घ्यावा असं वाटत असल्याचं म्हटलंय. गेल्या 25 वर्षापासून तोच रस्ता, तीच माणसं, हे सगळं कसं बदलायचं असा प्रश्न उपस्थित करत हतबलता व्यक्त केली आहे. एकेकाळी बीड जिल्हा गोपीनाथ मुंडेंचा गड मानला जात होता. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात आल्या, तर त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे तत्कालीन एकत्रित राष्ट्रवादीच्या माध्यमातून राज्याचे विरोधी पक्षनेते झाले. कित्येक वर्ष मुंडे बहीण भावातून विस्तव जात नव्हता. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतील एक गट महायुतीत सहभागी झाला आणि मुंडे बहीण भाऊ देखील एकत्र आले. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला, तर विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन देखील मस्साजोग हत्याकांडाच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर राहावं लागलं. पंकजा मुंडेंना विधान परिषदेची संधी मिळाली आणि मंत्रिमंडळातही स्थान मिळालं. पर्यावरण मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंचा 2.5 वर्षानंतरही या सत्तेत जीव रमत नसल्याचं जाणवतंय. तर धनंजय मुंडे यांनी बीडमधील एका स्थानिक कार्यक्रमात जातीपातीच्या राजकारणामुळे राजकारणात राहावं की नाही असा प्रश्न पडल्याचं म्हटलंय. आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय, जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही? पण नंतर लक्षात येतं, हा विचार जरी मनात आला राहावं का नाही राहावं, पुन्हा वाटतं उपेक्षितला उपेक्षित माणूस, लहानातली लहानी जात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा समजा एकत्र प्रस्थापित करायची. आज जरी जातीपातीमध्ये वाद निर्माण होत असले तरी आपल्याकडं या महापुरुषांचे विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याचं जाती धर्माचं ते उदाहरण आहे. बाबासाहेबांनी दिलेली या देशाला संविधान ते उदाहरण आहे. अण्णाभाऊ साठेने दिलेले साहित्य, त्यांचे विचार, त्यांची शाहिरी हेच सांगते. जात पात धर्माचं राजकारण नाही करायचं. बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या पराभवाचं प्रमुख कारण जातीय ध्रुवीकरण मानलं गेलं. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निवडणुकीपूर्वी निर्माण झाला. त्याचाच संदर्भ धनंजय मुंडेंच्या वक्तव्याला असल्याचं आता मानलं जातंय. दुसरीकडे विरोधकांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलंय. मुंडे बहीण भावांनी सध्याचं जातीपातीचं आणि गलिच्छ राजकारण पाहून यातून बाहेर पडावंसं वाटतंय किंवा राजकारणातून एक्झिट घ्यावीशी वाटते अशी विधानं केल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्तेची पदं मिळाली तरी हवी तशी मोकळीक न मिळणं, पक्षांतर्गत किंवा स्थानिक पातळीवरील संघर्ष आणि सातत्याची तणावाची परिस्थिती यामुळे त्यांचा सत्तेत जीव रमेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशाच राजकीय बातम्यांसाठी आपलं महानगर लाईव्ह पाहत राहा. ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.